नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.1. फर्स्ट क्वेश्चन आहे, शो द फॉलोइंग नंबर्स ऑन अ नंबर लाईन. हे फॉलोइंग नंबर दिलेले 4 एक्झाम्पल आपल्याला ते काय करायचे, आपल्याला शो करायचे नंबर लाईन. ही अशी नंबर लाईन असते. ओके, ड्रॉ अ सेपरेट नंबर लाईन फॉर इच एक्झाम्पल. यांचं काय म्हणणं आहे, ड्रॉ सेपरेट नंबर लाईन फॉर इच एक्झाम्पल. म्हणजे 1, 2, 3, 4 प्रत्येक एक्झाम्पलसाठी काय करायचे, आपल्याला अशी एक लाईन सेपरेट ड्रॉ करायची आणि त्याच्यावर काय करायचे, आपल्याला हे नंबर शो करायचे आहे. ओके, चला आता मग सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 1.1ला. अगदी सोपा प्रॅक्टिस सेट आहे. चला फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 3/2, 5/2 आणि -3/2. हे मी ते लिहून घेतलं आहे. ओके, चला आता मग सुरुवात करूया. पहिल्यांदा काय करायची, एक लाईन तुम्हाला अशी ड्रॉ करून घ्यायची. ओके, तिच्यावर सेम डिस्टन्सवर पहिल्यांदा काय करायचं, 0 ओरिजिन पॉईंट ड्रॉ करायचा आहे. त्याला इथे 0 नाव देऊन द्यायचं. इथे मी O नाव दिलेलं आहे. ओके, आता इथे फर्स्ट इथे किती तुम्हाला मिनिटला 2. ओके, 2 असेल म्हणजे याच्यामध्ये 1 आणि 0 मधील डिफरन्स किती पाहिजे तुमचा, 2 येत आहे बघा. 1, 2 इथं एक डॉट आहे, याच्यानंतर 2 इथे पण बघा 1 to 2 मधील पण 2, 1 इथं डॉट आहे, इथं 2. ओके, असा डिस्टन्स आला पाहिजे. इकडे पण सेम निगेटिव्ह साईडला इथे 1 इथे 2. ओके, नंतर मेन 1 पॉईंट -1, नंतर परत इथं 1, 2 इथे गेला -2. म्हणजे लक्षात ठेवायचं, इथे 2 असेल तर इथं मध्ये एक डॉट किती येईल, मेन 1 पॉईंटच्या मध्ये एकच डॉट येणार. आलं लक्षात. आता हे तुम्हाला हे करायचं नाही आहे, 1, 2 लिहायचे नाही आहे. ओके, हे मी रफ करून टाकतो. तर नेक्स्ट स्टेप आहे अगदी सोपी, ती पण तुम्हाला मी सांगतो. आता हे झालं आपलं पहिलं, हे ड्रॉ कसं करायचं. हे ड्रॉ आपण 1, 2, 3, 4 पर्यंत गेलं. इकडं पण -1, -2, -3, -4 पर्यंत गेलं. त्यामध्ये किती एक पॉईंट दिला दोघांच्या. 1 मध्ये 1 पॉईंट दिला, 2 आणि 1 मध्ये 1 पॉईंट, नंतर मेन पॉईंट, नंतर 1 पॉईंट, नंतर मेन पॉईंट, 1 पॉईंट, मेन पॉईंट. ओके, असे 4 आपण ड्रॉ करून घेतलं. आता नेक्स्ट स्टेप आहे आपली, ही सेम डिस्टन्सवर ड्रॉ करायची. तुम्ही मेजरमेंट घेऊन काढले पाहिजेत असं काही नाही, पण मग सेम डिस्टन्स आलं पाहिजे, असं दिसलं पाहिजेत आपल्याला. आता इथे किती आहे, वरती किती आहे, 3 आहे बरोबर. इथे 3 दिसत आहे. इथून काउंट करायचे 1, 2, 3 आणि डिवायडेड बाय 2. ओके, न्यूमरेटरला किती आहे 2. का बरं, इथे आपण किती केले तर डिस्टन्स त्याच्यामधला किती आहे 2 याचा, 1 आणि 2 याचा, म्हणून इथे 2 आणि हे 3 किती 1, 2, 3. 3/2 आला पहिला पॉईंट आपला, हा पॉईंट झाला. नंतर 5/2. आता इथे याला साईन कोणतं आहे, पॉझिटिव्ह आहे, याला पण पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह असेल तर राईट हँड साईडला, निगेटिव्ह असेल तर तुमचं लेफ्ट हँड साईडला लाईनच्या ड्रॉ होईल. आता 5.2 इथून किती 0 कन्सिडर होतील तुमचे, हे पॉईंट 5, 1, 2, 3, 4, 5. हे बघा 5/2 असा तुम्हाला शो करायचा आहे. ओके, आता नेक्स्ट काय आहे तुमचा पॉईंट -3/2. तर 3 असेल तर इकडं सेम तसं ड्रॉ करायचं. फक्त याला काय साईन येणार आहे, 1, 2, 3ला इकडं मायनस येणार आहे, निगेटिव्ह लाईन. ओके, नंतर इथे किती येणार आहे 1, 2 आणि हा 3 डॉट. ओके, -3/2. हे झालं आपली फर्स्ट आन्सर नंबर लाईन्स. ओके, सेकंड क्वेश्चन आहे आपला 7/2, -2/5 आणि -4/5. 2 इथे काय दिलेले मायनस आहे, म्हणजे हे काय निगेटिव्ह साईडला येतील. हा एक राईट साईडला, हे 2 लेफ्ट साईडला. ओके, आता इथे 0 ड्रॉ केलं. आता इथे 5 आहे. ओके, मग आपलं इथे मध्ये किती डॉट येतील, 4 डॉट येतील आणि गॅप किती येतील यांच्यामधले 5 येतील. ओके, हे बघा डॉट किती आले, 5पेक्षा 1 कमी, 1, 2, 3, 4 आणि मेन 5वा पॉईंट असतो तो मेन पॉईंट असतो. ओके, 1 म्हणजे मध्ये किती येतं, मेन 2 पॉईंटच्या मध्ये 4 पॉईंट येतात बरोबर. याच्यापेक्षा 1 पॉईंट खाली असतो, त्याच्यापेक्षा डिनॉमिनेटरपेक्षा 1, 2, 3, 4 आणि गॅप किती येतात 1, 2, 3, 4, 5 येतात. ओके, म्हणून याला काय म्हणतात 5. आपण हे याच्यानंतर 1 काढलेला आहे. 2 पण किती 5, याच्यानंतर सेम डिस्टन्सवर इकडं ड्रॉ करायचे. नंतर काय इकडं पण तसे सेम डिस्टन्सवर ड्रॉ करायचे आहे.
झालं. हे नंबर लाईन कशी ड्रॉ केली हे तर लक्षात आलं. आता याच्यावर ही पॉईंट कशी द्यायची हे मी तुम्हाला सांगतो. आता इथं 7/5 याला साईन कोणतं आहे? पॉझिटिव्ह. हे इम्पॉर्टंट आहे. साईन अगोदर बघून घ्यायचं. आता किती पॉईंट मेजर करायचे तुम्हाला? 7 पॉईंट. 1 2 3 4 5 6 7 बरोबर. 7 पॉईंट. मग 7/5 ॲरो करायला विसरायचं नाही. 1 5. आता हे 2 1 5 1 2 निगेटिव्ह साईड का निगेटिव्ह साईन आहे म्हणून 2/5. नंतर किती आहे? 4. मग 1 2 3 4 -4/5. खाली ही सेकंड नंबर लाईन. थर्ड एक्झाम्पल आहे आपलं -5/8 आणि 11/8. आता इथं किती? 2च दिलेले आहे आपल्याला. अगदी सोपं आहे. इथं 0 आपण ड्रॉ केला. नंतर इकडे पूर्ण लाईन ही ड्रॉ करून घ्यायची. नंतर तिच्यावर काय करायची? डॉट करायची. आता इथे मध्ये डॉट किती येतील? इथे 8 आहे. म्हणजे इथे डॉट किती येतील? 7 येईल आणि मेन 8वा डॉट येईल. 1 2 3 4 5 6 7 बरोबर. आणि हा मेन 8वा पॉईंट. इकडं पण बघा 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8वा पॉईंट. इथे पुढे पण 1 2 3 4 5 6 7 8. ओके. 1 2 3 4 5 6 7 8. आलं लक्षात? किती पॉईंट देतो आहे आपण? 8. मध्ये किती असतं ह्या मेन पॉईंटच्या मध्ये? 7 पॉईंट. याच्यापेक्षा एक कमी. आता तर मग आपल्याला काय करायचं? -5/8. आता 5 म्हणजे किती? 5 पॉईंट मेजर करायचे. 1 2 3 4 5. 5 डॉट आपण काय मेजर केले? -5/8 इथं लिहून घ्यायचं. कधी इथे असतं साईन, कधी इथे असतं. तर सेम तुम्हाला ड्रॉ करायचे. मायनस इथे असो किंवा इथे असो तरी तुम्हाला नंबर लाईन अशीच हे दाखवायची. नंतर 11/8. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11/8. ओके. याला लक्षात तुम्हाला झाला आपला क्वेश्चन 3. द नेक्स्ट आहे आपला 4th नंबरचा 13/10 आणि -17/10. आता याच्यात तर पॉईंट जास्त आहे 10, तरी सेम ड्रॉ करायची. -1 आणि 1च्या मध्ये 0पासून किती डॉट पाहिजे तुमचे? 9 डॉट आले पाहिजेत. आणि 1 नंबरचा असेल तो 10वा डॉट असणार आहे. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर. 9 आले तुमचे. याच्यापेक्षा एकदम. आणि 10 नंबरचा हा 1वरचा पण सेम इकडे तसे ड्रॉ करायचे. इथून परत इथपर्यंत तसे. आता आपला हा पॉईंट कुठपर्यंत येतो तिथपर्यंत आपल्याला हे काय करायची? नंबर लाईन एक्सटेंड करायची आहे. 17 किती? इथेपर्यंत 10 आले. 10 नंतर 7 इथं येतील बरोबर. म्हणजे 17 झाले. मग त्याच्या पुढचा एक डिजिटचा आपल्याला इथे हे करून घ्यायचं आहे. ओके. इकडे पण 2 मी इकडं काढलेलं आहे बघा. हे काढायला विसरायचं नाही. नंबर लाईन ड्रॉ करताना नेहमी व्यवस्थित ड्रॉ करायची आहे तुम्हाला. ओके. नंतर हे झालं तुमचं. आता इथं किती पॉईंट आहे? 13. म्हणजे 13/10. याला साईन कोणतं आहे? पॉझिटिव्ह. काही साईन नसलं म्हणजे पॉझिटिव्ह असतं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आलं 13/10. 10 का बरं घेतो आपण? इथून 0पासून इथून ते इथपर्यंत किती पॉईंट असतात? 10 10 असतात म्हणून. तर इथून पण किती? 17. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आले इथपर्यंत 10. इथून पुढं अजून किती राहिले आपले? 17पर्यंत काय? 11 12 13 14 15 16 17. ओके. इथे हा 17 आला तुमचा. ओके. 17/10 हे झालं तुमचं ॲन्सर. आता नेक्स्ट क्वेश्चन सेकंड आहे आपला. ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन. ही नंबर लाईन दिलेली ही ऑब्झर्व करायची आणि खाली क्वेश्चन दिले त्यांचे आन्सर आपल्याला द्यायचे आहे. चला तर मग फर्स्ट क्वेश्चन बघूया. विच नंबर इज इंडिकेट बाय पॉईंट बी. आता याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? विच नंबर इंडिकेट बाय पॉईंट बी. आता हा बी पॉईंट दिलेला आहे बरोबर. हा बी पॉईंट जर तुम्हाला दिसला याच्यामध्ये ABCD काय असेल हे याच्यामध्ये बी पॉईंट सांगितलं आहे आपलं. पॉईंट बी बरोबर. आता पॉईंट बी आपल्याला इंडिकेट कोणता नंबर करतो आहे तो सांगायचा. विच नंबर म्हणजे कोणता नंबर. आता याच्यामध्ये किती नंबर आहे म्हणजे न्यूमिनेटरला किती आहे ते अगोदर काढू आपण. 1 2 3 गॅप किती झाले तुमचे? 1 2 3
4 म्हणजे न्युमरेटरला किती राहील तुमचा 4 राहणार आहे. हे तुमचं फिक्स झालं. 4 लिहून घ्या तुम्ही असा. ओके लिहिला. आता बी पॉईंट किती नंबरला आहे तो मोजू आपण. आता हे झालं तुमचं. तर हे मी रब करून टाकतो. ओके मला न्युमरेटरला किती 4 हे माहीत झालं. इथं एक्झाम्पलमध्ये पण मग ते ना कन्सिडर करू. इथं तुम्ही काउंटच करायचं नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबरला आहे बरोबर. मग 10 डिवायडेड बाय 4 आणि हे कोणतं आहे लेफ्ट साईडला. इथे काय मायनस आहे बरोबर. म्हणून इथे आपण काय करणार आहे -10. 0पासून 10चं किती नंबरवर पॉईंट आहे हा 10 नंबरवर बरोबर. आणि डिवायडेड बाय 4 का बरं घेतले आपण. इथे किती आहे 1 2 3 4 0 to 1 मधला डिफरन्स किती आहे पॉईंटचा 4चा आहे. म्हणून आपण न्युमरेटरला 4 घेतलं. तर नेक्स्ट आहे विच पॉईंट इंडिकेट द नंबर 1/3/4. आता हे काय याला ॲडिशन आहे बरोबर. हे याला मल्टिप्लाय आणि हे याला ॲडिशन. आता ह्याचं एक्झाम्पल कसं सॉल्व करशाल तुम्ही. तर मग बघूया. हे बघा त्याच्यामध्ये काय करशाल 4ने 1ला मल्टिप्लाय करायचं. 4 1 जा 4 + 3 डिवायडेड बाय 4 बरोबर. आता इथे 4 + 3 किती होतं तुमचे 7 डिवायडेड बाय 4 हे झालं तुमचं बरोबर. ओके म्हणजे तुम्हाला कळालं इथे इंडिकेट नंबर कोणता केला आहे 7 डिवायडेड बाय 4 म्हणजे हा पॉझिटिव्ह नंबर आहे बरोबर. याला साईन काय निगेटिव्ह नाही म्हणजे पॉझिटिव्ह नंबर. आता डिवायडेडला 4 आहे हे तर तुमचं बरोबर आहे. वरती किती पॉईंट मेजर करायचे तुम्हाला 7 पॉईंट पॉझिटिव्ह साईड. 1 2 3 4 5 6 7 इथे काय आला 7च्या वरती काय दिलेलं आहे सी दिलेला आहे. ओके म्हणजे तुमचं ॲन्सर झालं सी. विच पॉईंट इंडिकेट पॉईंट सी. इथं उत्तर काय लिहायचं आहे सी पॉईंट लिहिलं तरी चालेल. सी पॉईंट इंडिकेट द नंबर 1/3/4 हे असं पुढं तुम्ही कंटिन्यू लिहून घ्यायचे. सी पॉईंट तर लिहिलेलं इथपर्यंत बरं. विच शब्द लिहायचा नाही. सी पॉईंट इंडिकेट द नंबर 1/3/4 इथून तुम्हाला हे असं असं पुढे याच्या कंटिन्यू लिहून घ्यायचं. ओके नंतर थर्ड क्वेश्चन आहे स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉईंट डी द नंबर 5/4 इज ट्रू ऑर फॉल्स. यांचं काय म्हणणं आहे डीने डिनोट केलेला नंबर 5/4 हा ट्रू आहे का फॉल्स आहे. आता डी नंबर कुठे आहे तुमचा डिनोट केलेला इथे बरोबर. आता तो ट्रू आहे का फॉल्स तुम्हाला शोधायचा आहे. 5/2 चलो तो मेजर करते 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डी पॉइंट टू 10 अपन कितना है 2 या क्या 4 10/d = 10/4 है. तो ये ट्रू कैसे हो सकता है आपको ऐसे लगेगा. ये फॉल्स हो सकता है. आप कन्फ्यूजन मोड में जाओगे. चलो तो चेक करते हैं अभी. चला तर मग चेक करूया विद्यार्थी मित्रांनो. मग आता इथे काय करायचं आहे आपल्याला याला 2ने डिवाइड करायचं याला 5ने. ओके 2 2 जा 4 2 5 जा 10 मग 5/2 काय आलं याचं उत्तर बरोबर. 5/2 आलं म्हणजे हे आणि हे काय सेम आहे. डी पॉईंट काय तुम्हाला सेम इंडिकेट करतो बरोबर. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉईंट डी डिनोट द नंबर 5/2 इज ट्रू ऑर फॉल्स. मग डिनोट एने केलं काय 10/4ने केलं काय. ॲन्सर काय तुमचं सेमच येणार आहे बरोबर. दोघांचा रेशो काय आहे तुमचा सेमच आहे. म्हणून हे उत्तर तुमचं काय झालं ट्रू. आलं लक्षात. ओके थँक्यू.